गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 स्टार्ट करतोय. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स या टायटलच्या अंडर. ओके, काल ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण थेरम लर्न केला होता आणि त्यावर 2 एक्झाम्पलसुद्धा मी सांगितले तुम्हाला. आफ्टर दॅट आता काय करायचं, जे नेक्स्ट एक्झाम्पल आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहे. सो मी काही एक्झाम्पल घेणार, अजून 2 ते 3 एक्झाम्पल क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये घेणार, त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आपण स्टार्ट करूयात. त्या ठिकाणी थोडेसे स्मॉल चेंजेस करायचे आहेत. क्वेश्चन 4 थोडासा डिफरंट टाईपचा असतो, आहे पॅरामेट्रिक फंक्शनच, फक्त थोडंसं स्लाइट चेंजेस त्या ठिकाणी करायचे असतात. स्टार्ट फर्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 3 इज एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अँड वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. असे 2 फंक्शन्स दिलेले आहेत आणि एक्स इज अ फंक्शन which is x is a function of variable small m and y is also a function of variable small m. आणि या ठिकाणी जो स्मॉल ए दिसतो तो स्मॉल ए कॉन्स्टंट आहे, फक्त आपल्याला डिफरन्शिएट करायचं, फाइंड dy बाय dx. ओके, सो dy बाय dx फाइंड आउट करायचा. x आणि y हे दोन व्हेरिएबल दिलेले आहेत. ज्यावेळेस x आणि y दिलेले असतात त्यावेळेस 100% समजायचं की इट इज अ एक्झाम्पल ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. ओके, सो हियर x is also a parametric function, y is equals to it is also a parametric function. Therefore आता या दोघांना डिफरन्शिएट करायचं आहे सेपरेटली विथ रिस्पेक्ट टू द पॅरामीटर. दॅट पॅरामीटर इज स्मॉल एम हियर. ओके, सो सोल्युशन मध्ये लक्ष द्या. फर्स्ट काय दिलेलं आहे, तो गिवन इज नथिंग बट द x इज इक्वल्स टू इट इज अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस इट इज एम स्क्वेअर. असा पॅरामीटर दिलेला आहे, पॅरामेट्रिक फंक्शन्स दिलेलं आहे. ओके, सो व्हेरिएबल हा किंवा पॅरामीटर हा स्मॉल एम असल्यामुळे आपण डिफरन्शिएट करणार या व्हेरिएबलला इट इज dx डिवायडेड बाय एम. dm means we differentiate this function with respect to m, therefore it becomes it is ddm of, काय होईल पाहून घ्या, ddm of it is under root of a square plus m square असं फंक्शन होईल. आणि त्यानंतर याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर हे स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स, अंडर रूट एफ ऑफ एक्स सारखं आहे. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/2 टाइम्स अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, आणि जो एफच्या जागेवर येतो हे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. मीन्स वी राईट हियर इट इज ddm ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे इझिली. काय होईल, 1/2 टाइम्स अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर असंच राहील इनटू या ठिकाणी derivative of a square with respect to m. a and a square is constant here, therefore we write derivative of a square is 0 plus derivative of m square. m square चा डेरिव्हेटिव्ह किती होईल, तर m square चा डेरिव्हेटिव्ह होईल इट इज टॉइस m, तोही विथ रिस्पेक्ट टू mच. ओके, मग टॉइस m अपॉन उरतं काय, टॉइस m अपॉन 2 इंटू इट इज अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. मीन्स वी कॅन cancel out this 2 here and we get the required answer as m upon under root a square plus m square. It is just derivative of x with respect to the parameter small m. आता अजून बाकी आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to parameter small m. तो कसा होईल, तर या ठिकाणी सुद्धा y दिलेला आहे, बट y इज ऑल्सो अ कंपोजिट फंक्शन. ओके, y सुद्धा कंपोजिट फंक्शन आहे. देअरफॉर अगेन वी डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर m, आणि पॅरामीटर m सोबत जर डिफरन्शिएट केलं तर dy अपॉन dm मिळेल आपल्याला. त्यानंतर dy अपॉन dm, तर या पूर्ण डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर असं घ्यायचं आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ इट इज ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर किती होईल ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. बघा काय होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एम. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स चा असतो 1/f ऑफ एक्स, मीन्स इट इज 1/a स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, कारण ते कंपोजिट होतं त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. बाय चेन रूल वी मल्टिप्लाय बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अँड देअरफॉर इट इज 1/a स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 होतोय. ओके, प्लस एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टॉइस एम होतोय. Okay, therefore this can be written as twice m upon a square plus m square. It is the derivative of y with respect to m. ओके, आता dx अपॉन dm मिळाला, इथे dy अपॉन dm मिळाला. नेक्स्ट टार्गेट इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. ओके, पण dx मिळवण्यासाठी आपल्याकडे डेफिनेशन आहे पॅरामेट्रिक फंक्शन्स.
ची डेफिनेशन काय आहे, dy बाय dx इक्वल्स टू dy बाय dm अपॉन dx अपॉन dm. ओके, सो dx अपॉन dm इज नॉट इक्वल्स टू 0 हियर. ओके, आफ्टर दॅट काय करायचं, आता या दोघांच्या व्हॅल्यूज पुट करा. dy अपॉन dm ची किंमत त्या ठिकाणी आहे, दॅट व्हॅल्यू इज टॉईस m अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ओके, सो हे ब्रॅकेट मी असं लिहू शकतो आणि डिवाइडला येतं या टर्म्स म्हणजे dx अपॉन dm चा डेरिव्हेटिव्ह. सो dx अपॉन dm लिहिता येतो m अपॉन इट इज अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ओके, त्याचा डेरिव्हेटिव्ह असा येतो. आफ्टर दॅट वी नो हिअर दिस अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर जो दिसतोय तुम्हाला इथे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहेत, या ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअरला लिहिता येतं अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. म्हणजे मी त्याला असं लिहितो तुम्हाला समजण्यासाठी एक स्टेप, इट इज अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू इट इज अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर डिवायडेड बाय दिस एम अपॉन अगेन दिस कॅन बी रिटन ॲज अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ओके, आता कॅन्सल काय काय होतात किंवा कोणकोणत्या टर्म्स कॅन्सल होतात ते आपण सांगू शकतो. या ठिकाणी बघा, या डिनॉमिनेटरमध्ये कॅन्सल होतील एक एक रूट, त्यानंतर एक एक एम सुद्धा कॅन्सल होतो. म्हणजे उरलं काय, 2 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर मीन्स इट इज 2 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अँड विच इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ. एक्झाम्पल नंबर 4 इज डिफरंट वन. That is x is equals to t plus 1 by t raised to the power a is and y is equals to a raised to the power t plus 1 by t. x आणि y हे दोन फंक्शन इन टर्म्स ऑफ पॅरामीटर t दिलेले आहेत. ओके, इन टर्म्स ऑफ पॅरामीटर t दिल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, या दोघांचेही डेरिव्हेटिव्ह आधी विथ रिस्पेक्ट टू t कॅल्क्युलेट करावं लागतील आणि त्यानंतर dy बाय dx मिळवावा लागेल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल x इज गिवन, x इज इक्वल्स टू t प्लस 1 बाय t रेस्ट टू द पॉवर a. हे एक प्रकारे x रेस्ट टू द पॉवर n म्हणजे पॉवर फंक्शन सारखं आहे. सो आता हे पॉवर फंक्शन सारखं असल्यामुळे आपल्याला काय करायचं, याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू t. ओके, सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t ऑन बोथ साइड, देयरफॉर इट इज रिटन ॲज dx बाय dt इक्वल्स टू dt ऑफ t प्लस 1 बाय t रेस्ट टू द पॉवर a. आता मी पॉवर फंक्शन सारखं डिफरन्शिएट करतो आणि त्यानंतर त्याच्या डेरिव्हेटिव्हने कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो. म्हणजेच या ठिकाणी पॉवर फंक्शननुसार जर डिफरन्शिएट केलं तर a इंटू टी प्लस 1 बाय टी रेस्ट टू द पॉवर a मायनस 1. ओके, इंटू इट इज काय करावं लागेल, जे एफ ऑफ एक्स असतं त्या एफ ऑफ एक्स किंवा एफ ऑफ टी च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच डी डी टी ऑफ मी लिहू शकतो त्याला टी प्लस 1 बाय टी, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी प्लस 1 बाय टी. म्हणजेच काय होईल, ए इंटू टी प्लस 1 बाय टी रेस टू द पॉवर ए मायनस 1 असाच ठेवूयात. इंटू इट इज काय होणार, तर टी प्लस 1 बाय टीचा डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी इज 1 आणि 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा होता, मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणून 1 बाय टीचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय होईल, मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर होईल. म्हणून मी प्लस इंटू मायनस या ठिकाणी मायनस घेतो डायरेक्टली. ओके, सो हे झालं आता सध्या एक्सला डिफरन्शिएट करून, म्हणजेच इट इज द व्हॅल्यू ऑफ dx अपॉन dt हिअर. ओके, आफ्टर दॅट आता अल्सो y इज अल्सो गिवन, y काय दिलेला आहे, सो y इज इक्वल्स टू a रेस टू द पॉवर t प्लस 1 बाय टी. हे स्टँडर्ड फंक्शनचा विचार केला तर ए रेस टू द पॉवर एफ ऑफ एक्स किंवा एफ ऑफ टी सारखं आहे. म्हणजे हे सुद्धा कंपोजिट आहे. मीन्स अगेन वी हॅव टू डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर वी कॅल्क्युलेट फर्स्ट ऑफ ऑल हिअर differentiating with respect to t on both sides, therefore dy by dt equals to it is d dt of काय रे, a raised to the power t plus 1 by t असा त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल. त्यानंतर a raised to the power f of t चा डेरिव्हेटिव्ह लिहिता येतो बाय कंपोजिट फंक्शन. आपल्याला काय होता डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहित आहे, a raised to the power f of x चा डेरिव्हेटिव्ह असायचा a raised to the power f of x into log a. म्हणून या ठिकाणी तसंच होईल a raised to the power t plus 1 by t into it is log of a. ओके, इंटू हे जे एफ असतं कंपोजिटवालं फंक्शन्स, त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. इंटू डी डी टी ऑफ कशाने, एफ ऑफ टी म्हणजे सध्या टी प्लस 1 बाय टी आहे तो, म्हणून टी प्लस 1 बाय टीच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. म्हणजेच मी या साईडला घेतो डी वाय बाय डी टी किती होईल ते लक्षात येतं बघा. इट इज डी वाय बाय डी टी इक्वल्स टू दिस इज रिटन ॲज ए रेस टू द पॉवर टी प्लस 1 बाय टी आणि लॉग ए हा जसाच्या तसा ठेवूयात आणि इंटू टी प्लस 1 बाय टीच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. तर टीचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो, 1 बाय टीचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर.
अशा पद्धतीने सो या ठिकाणी dy बाय dt सुद्धा आपल्याला मिळाला। आता यानंतर आपलं टार्गेट आहे की dy बाय dx कॅल्क्युलेट करणे। त्यासाठी आपण आधी डेफिनेशन लिहूयात। बाय डेफिनेशन आपल्याकडे आहे वी हॅव dy बाय dx इक्वल्स टू dy बाय dt अपॉन dx बाय dt, बट दिस dx बाय dt इज नॉन झिरो, ऑलरेडी सांगितलेलं आहे। आफ्टर दॅट मी काय करतो, या ठिकाणी dy बाय dt ची व्हॅल्यू मी रिप्लेस केलेली आहे त्या ठिकाणी। त्यानंतर dy बाय dx अपॉन dt ची सुद्धा व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुट करतोय। आफ्टर दॅट आता सॉल्व कसं करायचं आहे ते बघा। या ठिकाणी सॉल्व करत असताना आपल्याला सॉल्व असं करावं लागेल, चेक इट हिअर, 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर आणि 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर सेम आहेत, विल गेट कॅन्सल, बोथ द टर्म्स विल गेट कॅन्सल हिअर, ओके। आणि त्यानंतर टी प्लस 1 बाय टी इंटू ए मायनस 1 आणि त्यानंतर हे सुद्धा आहे ए रेस टू द पॉवर टी प्लस 1 बाय 2 इंटू इट इज लॉग ऑफ ए, ओके। आता या ठिकाणी हे कॅन्सल झाल्यानंतर आपण हा जो डिनॉमिनेटरला टी प्लस 1 बाय टी रेस टू द पॉवर ए मायनस 1 आहे त्याला मी असं लिहू शकतो, या ठिकाणी बघा, टी प्लस 1 बाय टी इंटू ए इंटू टी प्लस 1 बाय टी रेस टू द पॉवर मायनस 1। हे कसं लिहिता येतं तर हे लिहिता येतं बाय लॉज ऑफ इंडायसेस, ओके। सो बाय लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला सांगायची गरज नाही, ए रेस टू द पॉवर एम प्लस एन किंवा एम मायनस एनचा फॉर्म्युला होता आपल्याकडे, त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला हे लिहिता यायला पाहिजे। आफ्टर दॅट आता तो फॉर्म्युला तुम्हाला जर का माहीत असेल तर याला आपण सेपरेट आउट केलं, त्यानंतर परत 1 अपॉन ए रेस टू द पॉवर मायनस एमचा फॉर्म्युला होता असा, 1 अपॉन ए रेस टू द पॉवर मायनस एमला लिहिता येतं ए रेस टू द पॉवर एम। तेच काम आपण समोर केलं, टी प्लस 1 बाय टी रेस टू द पॉवर मायनस 1 आहेत ते जर घेतले तर टी प्लस 1 बाय टी रेस टू द पॉवर 1 होतो, म्हणजे मी याला लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय केला तर तो असा येतो। त्यानंतर ही जी किंमत आहे ए रेस टू द पॉवर टी प्लस 1 बाय टी ची किंमत आपल्याला इक्वेशन 2 मध्ये दिसते, दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द वाय, म्हणून मी या ठिकाणी त्याला सिंपल फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी वाय मध्ये कन्वर्ट केलं। आणि त्यानंतर डिवाइडला जो टर्म होती ती डिवाइडला जी टर्म होती ती टी प्लस 1 बाय टी रेस टू द पॉवर ए ही टर्म आहे, या टर्मची सुद्धा आपण व्हॅल्यू पुट करू शकतो इक्वेशन 1 मध्ये, दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द स्मॉल एक्स, म्हणून मी या ठिकाणी याची किंमत वाय पुट केलेली आहे, त्यानंतर यांची किंमत एक्स पुट केलेली आहे आणि आफ्टर दॅट बाय लॉज ऑफ इंडायसेस त्याला तसं कन्वर्ट करता येतं। आणि पॉवरमध्ये 1 असल्यामुळे मी तो लिहिणार नाही यानंतर, आणि हे लिहिता येईल वाय इंटू लॉग ऑफ ए, टी प्लस 1 बाय टीला लिहिता येतं टी इंटू टी, टी स्क्वेअर प्लस 1 होईल तो, आणि असं लिहिता येईल त्याला न्यूमरेटरमध्ये राहील तो अशा पद्धतीने, इट इज टी स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय टी, ओके। आणि हे डिवाइडचं ॲज इट इज राहणार ए आणि एक्स, ओके। आणि व्यवस्थित मांडणी जर केली या टर्म्सची तर ही टर्म अशी लिहिता येते वाय इंटू लॉग ऑफ ए इंटू इट इज टी स्क्वेअर प्लस 1 आणि डिवायडेड बाय ए एक्स टी, ओके। अँड दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन। अशा पद्धतीने आन्सर आपल्याला ॲडजस्ट करता येतं, ओके स्टुडंट। नेक्स्ट एक्झाम्पल इज दॅट फाइंड dy by dx if x is equals to cos inverse of 2t upon 1 plus t square, y equals to sec inverse of under root 1 plus t square, ओके। या दोन्ही ठिकाणी तुम्हाला x आणि y दिलेले आहेत आणि ते पॅरामीटर टी मध्ये दिले आहेत, देअरफॉर दे आर द पॅरामेट्रिक फंक्शन्स, आणि दोन्ही पॅरामेट्रिक फंक्शन्स असल्यामुळे, ओके, एक्स इज ऑल्सो पॅरामेट्रिक फंक्शन्स, वाय इज ऑल्सो पॅरामेट्रिक फंक्शन्स अँड द पॅरामीटर इज टी, ओके। सो वी हॅव टू डिफरन्शिएट बोथ द फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू दॅट पॅरामीटर टी, ओके। बिफोर दॅट आता या ठिकाणी एक्स इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ हे फंक्शन असं दिलेलं आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर। मग तुम्हाला जर समजा सबस्टिट्यूशन मेथड आठवत असेल तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय सांगितलं होतं आपण की जेव्हा केव्हा 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 2 थीटा अपॉन 1 प्लस थीटा स्क्वेअर, म्हणजे हे तिघंही फक्त व्हेरिएबल चेंज केला, आणि असं जर एक्सप्रेशन असेल तर त्यावेळेस आपण पुट किंवा सबस्टिट्यूट करत होतो त्या ठिकाणी x इज इक्वल्स टू टॅन थीटा, पण या प्रॉब्लेममध्ये व्हेरिएबल टी आहे म्हणून मग आपण t इज इक्वल्स टू टॅन थीटा ही सबस्टिट्यूशन यूज करणार, ओके। आणि फंक्शनला सिंपल फॉर्ममध्ये आधी कन्वर्ट करायचं असतं, ओके। सो त्यासाठी मी या फंक्शनला आधी सिंपल फॉर्ममध्ये करण्यासाठी t इज इक्वल्स टू टॅन थीटा ही सबस्टिट्यूशन यूज करतो, त्यानंतर आपल्याला थीटाची व्हॅल्यू रिक्वायर असते, त्यासाठी मी थीटा इज इक्वल्स टू याला टॅन इनवर्स ऑफ टी सुद्धा लिहितो, ओके। बघा एक्स इज इक्वल्स टू टॅन थीटा म्हणजेच टी इक्वल्स टू टॅन थीटा पुट केल्यानंतर हे फंक्शन असं कन्वर्ट होईल कॉस इनवर्स ऑफ टीच्या ऐवजी मी टॅन थीटा टाकतोय 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टीची व्हॅल्यू टॅन थीटा टाकली तर हा टॅन स्क्वेअर थीटा होईल। आणि हा कंप्लीट जर फॉर्म्युला विचार केला आपण तर डबल अँगल फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीमध्ये आहेत, त्यामध्ये हा जो फॉर्म्युला दिसतो हा फॉर्म्युला दिसतो साइन 2 थीटाचा,
ओके, म्हणजे इट इज अ फॉर्म्युला फॉर साइन टू थीटा विच इज अ डबल अँगल फॉर्म्युला, आणि डबल अँगल फॉर्म्युला तुम्हाला मिळाला साइन टू थीटा. त्यानंतर आपण असं ठरवलं होतं, प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या, की जेव्हा कॉस इन्व्हर्स बाहेर असेल तर ब्रॅकेटमध्ये कॉस दिसायलाच पाहिजे, आणि दिसत नसेल तर या साईनला तुम्हाला कॉसमध्ये कन्वर्ट करायचं असतं, आणि त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करत असतो अलाइड अँगल फॉर्म्युला. अलाइड अँगल फॉर्म्युला असा असायचा, साइन थीटा इज इक्वल्स टू इट इज कॉस π/2 मायनस थीटा. हे इझिली तुम्हाला येतं. मीन्स वी कॅन राईट हिअर कॉस इन्व्हर्स ऑफ इट इज साइन टू थीटा. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज कॉस इन्व्हर्स ऑफ, वी कॅन कन्वर्ट दिस ॲज कॉस ऑफ, काय होईल ते कॉस ऑफ इट इज π/2 मायनस 2 थीटा असं लिहिता येईल. मीन्स कॉस इन्व्हर्स आणि कॉस दोन्ही फंक्शन्स कॅन्सल होतील, आणि π/2 मायनस 2 थीटा तुम्हाला असा लिहिता येईल, इट इज π/2 मायनस 2 थीटा. बट आवर टार्गेट इज टू डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर टी. मग टी सोबत जर डिफरन्शिएट करायचं असेल तर या फंक्शनला परत कन्वर्ट करा टी मध्ये, म्हणजेच या ठिकाणी थीटाची किंमत तुम्हाला पुट करायची. तर थीटाची किंमत आहे दॅट व्हॅल्यू ऑफ थीटा इज नथिंग बट द टॅन इनवर्स ऑफ टी. मीन्स इट इज नथिंग बट द 2 into it is tan inverse of t here. Okay, so after that आता x equals to तुम्हाला असं मिळालं π/2 मायनस 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ टी. ओके, त्यानंतर आता आपण या फंक्शनला इझिली डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू टी, कारण फंक्शन सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे, आणि एकदा फंक्शन सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं की आपलं पहिलं टार्गेट असतं की डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, सो मी डिफरन्शिएट करतो या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर इट इज dx/dt. ओके, काय होईल, देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज d/dt ऑफ, असं लिहिता येईल त्याला बघा, π/2 मायनस 2 इंटू इट इज टॅन इनवर्स ऑफ टी. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह काढायचे आहेत. π/2 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह होईल विथ रिस्पेक्ट टू टी, तो 0 होतो. -2 कॉन्स्टंट आहे. टॅन इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहीत येतो, काय होईल 1/1 प्लस एक्स असता तर x² लिहिला असता, पण सध्या टी हा व्हेरिएबल आहे म्हणून मी टी लिहितो. मीन्स 2 इंटू इट इज 1/1 प्लस t². मीन्स दिस इज नथिंग बट द -2/1 प्लस t². ओके, आणि आफ्टर दॅट आता हे dx/dt मिळाल्यानंतर आपलं टार्गेट असतं की dy/dt मिळवणे. मग dy/dt मिळवण्यासाठी y काय दिलेलं आहे ते ऑब्झर्व करा. सो y इज गिवन, y इज इक्वल्स टू इट इज सेक इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ काय आहे 1 प्लस t² असं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, परत मी या ठिकाणी तीच सबस्टिट्यूशन परत यूज करतो. 1 प्लस t² ज्यावेळेस असतो बघा, बाहेर सेक इन्व्हर्स आहे, मग हा जर 1 प्लस tan² थीटा झाला तर 1 प्लस tan² थीटाचा फॉर्म्युला असतो सेक² थीटा, स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि सेक सुद्धा कॅन्सल होतो. स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम लॉजिकली सुद्धा संपतं. पण तुम्हाला रायटिंग मेथडमध्ये असं लिहायचं आहे, त्यासाठी मी सबस्टिट्यूशन तीच यूज करतो. पुट t इज इक्वल्स टू tan थीटा, देअरफॉर y इज इक्वल्स टू दिस कॅन बी रिटन ॲज सेक इन्व्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस तो tan² थीटा झाला असता. ओके, आणि रूट 1 प्लस tan² थीटा किंवा 1 प्लस tan² थीटाचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला येतो सेक² थीटा. ओके, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतं, त्यामुळे इट इज सेक इन्व्हर्स ऑफ that can be written as sec theta. Okay, after that sec inverse and sec get cancel, it remains just theta. ओके, मीन्स y इज इक्वल्स टू आपल्याला थीटा मिळाला, पण थीटाची किंमत ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केली इन टर्म्स ऑफ टी. मीन्स इट इज y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टी. ओके, मग आता y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टी मिळाला, देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ टी. ओके, या टॅन इनवर्स टीला जर आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी तर डेरिव्हेटिव्ह काय होईल, या ठिकाणी dy/dt येईल, आणि टॅन इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, तो येतो 1/1 प्लस t². स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल होतं. ओके, तर अशा वेळेस कधी कधी जर समजा ब्रॅकेटमध्ये आपल्या सबस्टिट्यूशनच्या टेबलमधले एक्सप्रेशन दिसले तर प्रॉब्लेममध्ये सबस्टिट्यूशन करा, त्यानंतर इझी फॉर्ममध्ये सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा आणि नंतरच एक्झाम्पलला सॉल्व्ह करा. ओके, सो ती मेथडसुद्धा तुम्हाला रियूज करायची आहे या ठिकाणी. असं नाही की इन्व्हर्स ट्रिगोमध्येच ती मेथड तुम्हाला यूज करायची आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला एक्सप्रेशन त्या सबस्टिट्यूशनच्या टेबलसारखे एक्सप्रेशन दिसतील त्या वेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथडच अप्लाय करायची आहे, जेव्हा केव्हा हे एक्सप्रेशन तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिसतील त्यावेळेस. dx/dt आणि dy/dt मिळाल्यानंतर
टार्गेट असतं dy बाय dx कॅल्क्युलेट करणे. मग dy बाय dx कसा कॅल्क्युलेट करायचा तो या ठिकाणी लक्ष द्या. डेफिनेशन्स काय आहे, dy बाय dx इक्वल्स टू इट इज dy बाय dt divided by dx upon dt, but that dx upon dt is not equals to 0. ओके, आणि तो नॉट इक्वल्स टू 0 आल्यानंतर आता स्ट्रेट फॉरवर्ड आहे. dy बाय dt किती मिळाला, इट इज 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ही व्हॅल्यू पुट करा. त्यानंतर तुम्हाला मिळालेला आहे या ठिकाणी dx बाय dt तो मिळाला -2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अशी त्याची किंमत मिळाली. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होतो आणि आन्सर उरतं ते -1 अपॉन 2 या ठिकाणी. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण पॅरामीटर आयडेंटिफाय करणार. ओके, क्वेश्चन नंबर 2 मध्ये. नाव द क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड कसा सॉल्व करायचा ते लक्ष द्या. ज्या पद्धतीने आपण क्वेश्चन 1 सॉल्व केला होता तिथपर्यंत ॲज इट इज. ओके, तीच मेथड या ठिकाणी यूज करायची आहे. म्हणजेच तुम्हाला एक्स आणि वाय हे दोन पॅरामेट्रिक फंक्शन दिलेले असतील, त्यामध्ये तुम्हाला पॅरामीटर ओळखायचा आणि त्या पॅरामीटर सोबत एक्सचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा, वायचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. ओके, दोघांचे डेरिव्हेटिव्ह मिळाल्यानंतर समजा कधी पॅरामीटर टी असेल, कधी पॅरामीटर थीटा असेल, तर त्या पॅरामीटर सोबत डिफरन्शिएट करायचं आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला की जो dy बाय dx आहे तो dy बाय dx बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स कॅल्क्युलेट करायचा. तो एकदा पॅरामेट्रिक फंक्शन्स नंतर dy बाय dx मिळाला की तुम्हाला समोर प्रॉब्लेमच दिलेलं असतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस, फाइंड द dy बाय dx ॲट पॉईंट थीटा इज इक्वल्स टू π/2, x इज इक्वल्स टू π/6 असे पॉईंट दिलेले असतात. मग dy बाय dx पर्यंत जसंच्या तसं कॅल्क्युलेट करायचं आणि एक स्टेप शिल्लक करायची की ॲट दॅट पॉईंट म्हणजेच x इज इक्वल्स टू π/6 जिथे जिथे एक दिसतो तिथे π/6 पुट करायचा, किंवा जर थीटा इज इक्वल्स टू π/2 असेल तर ज्या ज्या ठिकाणी थीटा आहे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थीटाची किंमत π/2 पुट करायची. ओके, अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व तुम्हाला करायचं आहे. त्यातले काही एक्झाम्पल्स मी कंटिन्यू करतोय, त्यानंतर एकदा आयडिया आल्यानंतर बाकीचे रिमेनिंग एक्झाम्पल सुद्धा तुम्ही ट्राय करा. ओके, सो वी स्टार्ट एक्झाम्पल नंबर फर्स्ट हियर इन क्वेश्चन नंबर 2. फर्स्ट ऑफ ऑल चेक इट. Find dy by dx if x is equals to cosec square theta, y is equals to cot cube theta, at theta is equals to π/6. म्हणजे काय दिलेलं आहे, फाइंड dy by dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. पण कुठे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे तर x इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा या आणि y इज इक्वल्स टू कॉट क्यूब थिटा हे दोन फंक्शन्स दिलेले आहेत पॅरामेट्रिक. त्यानंतर ॲट पॉईंट थिटा इज इक्वल्स टू π/6 तुम्हाला dy बाय dx कॅल्क्युलेट करायचा. मग dy बाय dx कसा मिळवायचा हे तुम्हाला ऑलरेडी नोन आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट सारखं सॉल्व करायचं, म्हणून मी ऑलरेडी जे दिलेलं फंक्शन आहे त्याला कंटिन्यू करतो. x इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा दिलेला आहे, सो वी डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू थिटा. देअरफॉर इट बिकम्स dx अपॉन d थिटा इज इक्वल्स टू dd theta of it is the cosecant square theta असं होईल. ओके, नाउ दिस इज अ कंपोजिट फंक्शन आणि कंपोजिट फंक्शन असल्यामुळे आपण याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट केलं तर हे होईल 2 टाइम्स कोसेक थिटा इंटू dd थिटा ऑफ कोसेक थिटा. माहिती आहे तुम्हाला कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे आहेत. कोसेक स्क्वेअर थिटाचा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फंक्शननुसार 2 टाइम्स कोसेक थिटा इंटू dd थिटा ऑफ कोसेक थिटा. आणि परत एकदा कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येतोच, तो डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक थिटा इंटू इट इज कॉट थिटा इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट कोसेक थिटा. ओके, सो व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. मांडणी व्यवस्थित जर केली तर हे होईल मायनस प्लस इंटू माइनस 2 इंटू कोसेक स्क्वेअर थिटा इंटू इट इज कॉट थिटा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dx अपॉन d थिटा. ओके, सिमिलरली वी हॅव टू कॅल्क्युलेट dy बाय d थिटा. ओके, सो dy बाय d थिटासाठी काय होईल बघा. सो जो दिलेला फंक्शन आहे ती मी या ठिकाणी लिहितो. ऑल्सो y इज गिवन, y इज नथिंग बट द कॉट क्यूब थिटा. ओके, y ची किंमत कॉट क्यूब थिटा आहे. देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू थिटा. देअरफॉर इट बिकम्स dy अपॉन d थिटा इक्वल्स टू dd थिटा ऑफ इट इज द कॉट क्यूब थिटा. ओके, असं लिहिता येतं. आणि आता कॉट क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह लिहावा लागेल. सो कॉट क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह बाय पॉवर फंक्शन्स आपल्याला लिहिता येतो 3 इंटू इट इज कॉट स्क्वेअर थिटा इंटू जो फंक्शन आहे त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. मीन्स एफ ऑफ एक्स किंवा एफ ऑफ थिटा सारखं जे फंक्शन आहे ते आहे कॉट थिटा. सो कॉट थिटाच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, बट विथ रिस्पेक्ट टू थिटा तो डेरिव्हेटिव्ह आहे तो मी थिटा लिहितोय. ओके, सो 3 इंटू कॉट स्क्वेअर थिटा हा असाच राहील इंटू इट इज कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह. कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय होता फॉर्म्युला आठवायला पाहिजे. इट इज मायनस कोसेक स्क्वेअर थिटा हा त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो. देअरफॉर दिस इज रिटन ॲज -3 इंटू
कॉट स्क्वेअर थिटा इंटू इट इज कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर dy बाय डी थिटा आणि dx बाय डी थिटा मिळाला. सो वी हॅव द डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन काय होईल? बाय डेफिनेशन ऑफ इट इज द पॅरामेट्रिक फंक्शन. हाऊ वी राईट दिस इज? ओके, काय होती डेफिनेशन? dy बाय dx ची ती माहीत आहे. काय असायला डेफिनेशन? दॅट डेफिनेशन इज dy बाय dx इक्वल्स टू इट इज रिटन ॲज dy अपॉन डी थिटा डिवायडेड बाय dx अपॉन टी थिटा. ओके, सो दोन्ही किमती या ठिकाणी पुट करूया. काय होईल? dy बाय डी थिटा आपल्याला मिळाला सध्या, तो मिळाला -3 इंटू कॉट स्क्वेअर थिटा इंटू इट इज कोसेक स्क्वेअर थिटा आणि होल डिवायडेड बाय आपल्याकडे dx अपॉन डी थिटा आहे -2 इंटू इट इज कोसेक स्क्वेअर थिटा इंटू इट इज कॉट थिटा. ओके, बघा तेच दिलेलं आहे. आता फक्त कॅल्क्युलेशन्स आहे, सारख्या सारख्या टर्म्स कॅन्सल करा. काय होतं सारख्या सारख्या टर्म्स? बघा, हे कोसेक स्क्वेअर थिटा आणि इथले कोसेक स्क्वेअर थिटा कॅन्सल होतील, इथला कॉट थिटा कॅन्सल होईल, इथला एक कॉट थिटा कॅन्सल होईल, मायनस साईन सुद्धा कॅन्सल होतात. म्हणजे dy बाय dx आपल्याला एवढाच उरतो आपल्याकडे, इट इज 3/2 इंटू इट इज कॉट थिटा. Okay, but we have to calculate this value, means we have to calculate this value at point theta is equals to pi/6. Therefore आपण समोर असं लिहितो at theta is equals to pi/6. बघा, इथपर्यंत जी मेथड आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये सांगितली होती तीच मेथड कंटिन्यू करायची, जसंच्या तसं प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करायचं मेथड नंबर 1 सारखं. आणि त्यानंतर एकदा dy बाय dx मिळाला की ज्या ज्या ठिकाणी थिटा किंवा टी किंवा नवीन व्हेरिएबल असेल तर तो व्हेरिएबल त्या ठिकाणी पुट करायचा, म्हणजेच थिटा इज इक्वल्स टू pi/6 पुट करायचं. देअरफॉर मी लिहितो, याला लिहिताना असं लिहायचं dy बाय dx, याला ब्रॅकेट करा आणि ब्रॅकेटच्या सफिक्समध्ये खाली असं लिहायचं ॲट थिटा इज इक्वल्स टू pi/6. त्याला लिहू शकतो मी, जिथे जिथे pi/6 आहे तिथे तिथे पुट करा, जिथे जिथे थिटा आहे तिथे तिथे pi/6 पुट करा, म्हणजेच काय होईल? कॉट pi/6 असं त्याचा आन्सर होईल. ओके, कॉट pi/6 ची किंमत तुम्हाला आता माहीत पाहिजे. मग कॉट pi/6 ची किंमत आठवायला पाहिजे. काय असेल कॉट pi/6? ओके, tan pi/6 किती आहे त्याचा रेसिप्रोकल घ्या. पण tan pi/6 माहीत नसेल तर sin pi/6 म्हणजे sin 30 किती आहे, cos 30 किती आहे, sin 30 किती 1/2, cos 30 किती √3/2, दोघांचं डिव्हिजन म्हणजे tan, मीन्स तो किती होईल 1/√3. म्हणजे tan pi/6 1/√3 आहे, म्हणून cot pi/6 हा फक्त √3 होईल. मीन्स दिस इज 3√3 divided by 2 and which is the required derivative at point theta is equals to pi/6. समजलं असेल की मागच्या प्रॉब्लेममध्ये आणि या प्रॉब्लेममध्ये काय फरक आहे. थोडासा स्लाइड चेंज येतो आणि त्या चेंजनुसार तुम्हाला प्रॉब्लेम या ठिकाणी कंप्लीट करता येतं. आता यानंतर अजून मी 1 ते 2 एक्झाम्पल कंटिन्यू करतो याच टाईपचे, नंतर रिमेनिंग एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके, एक्झाम्पल नंबर 2 काय दिलं बघा. x equals to t square plus t plus 1, y equals to sin pi t upon 2 plus cos pi t upon 2 at point t is equals to 1. ओके, सो या ठिकाणी पॅरामीटर तुम्हाला t दिसतो, x आणि y हे दोन पॅरामेट्रिक फंक्शन्स दिलेले आहेत आणि पॅरामीटर t असल्यामुळे आपल्याला फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर tच डिफरन्शिएट करायचं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपलं टार्गेट माहीत आहे, dx अपॉन dt कॅल्क्युलेट करा, dy अपॉन dt कॅल्क्युलेट करा आणि त्यानंतर पुढे कॅरी ऑन करा. ओके, सो dy बाय dx साठी therefore we differentiate this x is given x equals to t square plus t plus 1 असं दिलेलं आहे. we differentiate this function with respect to parameter t, therefore we can differentiate this. आता फक्त डेरिव्हेटिव्ह लिहायचे. डेरिव्हेटिव्ह काय होईल तो बघा, t स्क्वेअर प्लस t प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2t प्लस t चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह येतो 0, तो लिहायची गरज नाही. ओके, सो दिस इज नथिंग बट द dx अपॉन dt. स्ट्रेट फॉरवर्ड डेरिव्हेटिव्ह मिळाला. त्यानंतर आपल्याला dy अपॉन dt कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी फंक्शन आहे y काय दिलेलं आहे फंक्शन चेक करा. y इज इक्वल्स टू साइन पाय t अपॉन 2 इंटू प्लस कॉस पाय t अपॉन 2 अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा पॅरामीटर टीच आहे, देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजेच हे असं होईल इट इज डी डी टी ऑफ, ओके वी कॅन राईट इट इज साइन, ओके लिहिता येईल याला पाय टी अपॉन 2 प्लस कॉस पाय टी अपॉन
2. ओके, परत एकदा आता या दोघांना डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. साईनचा डेरिव्हेटिव्ह किती होतो स्टँडर्ड फंक्शननुसार, तर साईनचा डेरिव्हेटिव्ह होतो कॉस पाय टी अपॉन 2 जसाच्या तसंच लिहा. पण या ठिकाणी पाय टी अपॉन 2 हे एफ ऑफ एक्स सारखं आहे, म्हणजे हे साईन एफ ऑफ एक्स सारखं आहे किंवा साईन एफ ऑफ टी सारखं आहे, म्हणून या पाय टी अपॉन 2च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून इंटू इट इज डी डी टी ऑफ पाय इंटू टी अपॉन 2 प्लस कॉस पाय टीचा डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साईन, म्हणून तो होईल मायनस साईन पाय टी अपॉन 2 इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी अपॉन 2. त्या पाय टी अपॉन 2च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावं लागेल परत एकदा, म्हणून इंटू इट इज डी डी टी ऑफ पाय टी अपॉन 2. ओके, सो अशा पद्धतीने डिफरन्शिएट करावं लागेल. त्यानंतर आता फक्त जस्ट डी वाय बाय डी टी इक्वल्स टू, बघा काय काय लिहिता येईल आपल्याला ते मी आधी नोट डाऊन करतोय त्या ठिकाणी. ओके, सो कॉस पाय टी अपॉन 2 या ठिकाणी फक्त डेरिव्हेटिव्ह पाय बाय 2 तर कॉन्स्टंट आहे. ओके, मी तुम्हाला कॉन्स्टंट रूल शिकवला होता डेरिव्हेटिव्हमध्ये की कॉन्स्टंट फंक्शन आणि फंक्शन मल्टिप्लाय असेल, कॉन्स्टंट आणि फंक्शन जर सोबत असेल तर कॉन्स्टंट बाहेर येतो आणि फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतात. म्हणून पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, तो मी ब्रॅकेटच्या बाहेर घेतो आणि टी या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहितो, तर ते असं होईल कॉस पाय टी अपॉन 2 इंटू इट इज पाय बाय 2 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट टी इज 1. म्हणून मी असं लिहू शकतो पाय बाय 2 इंटू 1 या ठिकाणी, प्लस इंटू मायनस हे मायनस होतील, दॅट इज साईन पाय टी अपॉन 2 इंटू अगेन इथे सुद्धा तसंच होईल. काय होईल, पाय बाय 2 हा कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टी तुम्हाला लिहावा लागेल आणि तो डेरिव्हेटिव्ह ऑफ टी 1 येतो विथ रिस्पेक्ट टू टी. ओके, सो व्यवस्थित मांडणी जर केली आपण तर पाय बाय 2 समोर घ्या, पाय बाय 2 इंटू इट इज कॉस काय होईल पाय टी अपॉन 2 मायनस अगेन इट इज साईन पाय टी अपॉन 2, कारण या ठिकाणी पाय बाय 2 इंटू 1 पाय बाय 2 इंटू 1 म्हणजे पाय बाय 2 कॉमन आहे, म्हणून मी त्याला ब्रॅकेटच्या आउटसाईड घेतो आणि ब्रॅकेटमध्ये फक्त एवढीच टर्म दिसते. ओके, सो हा डी वाय बाय डी टी आपल्याला या ठिकाणी मिळतोय. त्यानंतर डी वाय बाय डी टी नंतर, ओके, सो डी वाय बाय डी टी नंतर आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे डी वाय बाय डी एक्स. सो डी वाय बाय डी एक्सची डेफिनेशन काय होती आपल्याकडे, by definition of parametric functions we can find dy by dx. therefore we find here dy by dx equals to, कसं लिहावं लागेल पहा. what about the derivative of this y with respect to x can be written as dy upon dt divided by dx upon dt. ओके, अशा पद्धतीने. तर dy by dt ची किंमत पुट करा, ती दिसते तुम्हाला या ठिकाणी, इट इज पाय बाय 2 इंटू इन ब्रॅकेट तो होईल कॉस पाय इंटू टी अपॉन 2 मायनस साइन पाय इंटू टी अपॉन 2 डिवायडेड बाय, किती रे डिवायडेड बाय, दिलेला आहे तो dx बाय dt किती 2t प्लस 1. सो या ठिकाणी मी लिहितो 2 टाइम्स t प्लस 1. पण आता आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत नाही थांबवायचं सांगितलं, हे होतं फर्स्ट क्वेश्चननुसार इथपर्यंत डिफरन्शिएट करता येईल. पण त्या समोर जर गेलो आपण तर त्या समोर सांगितलं होतं फाइंड dy by dx ॲट पॉईंट t इक्वल्स टू 1. सो वी हॅव टू पुट हिअर द व्हॅल्यू ऑफ t, मीन्स वी कॅन राईट हिअर देअरफॉर इट इज dy by dx ॲट t इक्वल्स टू 1 कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज इट इज. हा पाय बाय 2 मी जसाच्या तसाच ठेवतो, जिथे जिथे टी आहे तिथे तिथे 1 पुट करा. मग ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला टी दिसतो म्हणजे कॉस हा होईल पाय बाय 2 इंटू 1 म्हणजेच पाय बाय 2 मायनस साईन या ठिकाणी सुद्धा पाय बाय 2 इंटू 1 म्हणजेच किती, फक्त पाय बाय 2च, कारण टीची किंमत 1 टाकली, तर इथे सुद्धा टीची किंमत 1 पुट करा अपॉन 1 प्लस 1. ओके, आफ्टर दॅट समोर कॅल्क्युलेशनचा भाग आहे पाय बाय 2 कॉस 90 ची किंमत, कॉस 90 ची किंमत 0 असते, मायनस साइन 90 ची किंमत 1 असते आणि डिवायडेड बाय 2 इंटू 1 इट इज 2 प्लस 1. ओके, आणि हा 0 मायनस 1 हा मायनस 1 झाला असता, मीन्स इट इज मायनस पाय बाय 2 डिवायडेड बाय 3, आणि त्याला कॅल्क्युलेट जर केलं तर त्याला लिहिता येतं मायनस पाय बाय 6, कारण हे 2 डिवाइडला येऊन मल्टिप्लाय होतील, म्हणजे 2 इंटू 3 दॅट बिकम्स 6. मीन्स आन्सर ऑफ दिस एक्झाम्पल इज that is nothing but the minus pi by 6. Okay, example number 3 is that x equals to t plus 2 sin pi t and y equals to 3t minus cos pi t at t equals to 1. Okay,
सो आता ह्या एक्झाम्पलला परत एकदा पॅरामेट्रिक फंक्शननुसारच सॉल्व करायचं आहे. सो काय होईल बघा, एक्स इज इक्वल्स टू टी प्लस 2 साईन पाय टी दिलेलं आहे फर्स्ट फंक्शन. फर्स्ट ऑफ ऑल डी एक्स अपॉन डी टी कॅल्क्युलेट करू, त्यानंतर डी वाय अपॉन डी टी सुद्धा कॅल्क्युलेट करू, नंतर डी वाय बाय डी एक्सचा विचार करूयात. बघा काय होईल, एक्स इक्वल्स टू टी प्लस 2 साईन पाय टी दिलेला आहे. डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर टी. ओके, देअरफॉर dx अपॉन dt इक्वल्स टू d dt ऑफ काय होईल, t प्लस 2 साइन पाय टी. ओके, सो t प्लस 2 साइन पाय टी कसं होतं पहा, दॅट कॅन बी रिटर्न ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t इज 1 हिअर प्लस 2 तर कॉन्स्टंट आहे, ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ एफ ऑफ एक्स सारखा आहे. साइन एफ ऑफ एक्स सारखा आहे तर साइनचा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्डनुसार कॉस होतो, तो होईल कॉस पाय टी इंटू इट इज त्या कॉस ऑफ पाय टीच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी. ओके, सो इट इज नथिंग बट द 1 प्लस 2 इंटू कॉस ऑफ पाय इंटू टी इंटू पाय इज कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज 1. ओके, मीन्स इट्स आन्सर इज 1 प्लस 2 इंटू पाय इट इज कॉस पाय इंटू टी. असं आपण त्याला लिहू शकतो, कारण हा पाय इंटू 1 मी समोर घेतला आणि हे पाय टी ॲज इट इज ठेवले या ठिकाणी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल दिस इज द डी एक्स अपॉन डी टी अँड नेक्स्ट टार्गेट इज अवर टू कॅल्क्युलेट डी वाय बाय डी टी. त्यासाठी बघा काय होईल, नाव फॉर डी वाय बाय डी टी काय होतं पहा, वाय इज इक्वल्स टू दिलेला आहे दो दॅट इज 3t मायनस कॉस पाय इंटू टी. ओके, सो 3t इट इज कॉस पाय इंटू टी. काय होईल ते एक्झाम्पल बघा, देअरफॉर वी राईट दिस ॲज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी दॅट इज द पॅरामीटर. देअरफॉर इट इज डी वाय बाय डी टी इक्वल्स टू 3 इंटू ओके डी डी टी ऑफ, मी फंक्शन लिहितो आधी कंप्लीट, 3t मायनस कॉस ऑफ इट इज पाय इंटू टी. ओके, सो आता तुम्हाला डायरेक्टली डिफरन्शिएट करता येतं म्हणून मी डायरेक्ट स्टेप लिहितो या ठिकाणी. देअरफॉर दिस इज डी वाय बाय डी टी विच इज इक्वल्स टू 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज 1 म्हणून तो फक्त 3 इंटू 1 इज 3 मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, स्टँडर्ड फंक्शननुसार कॉसचा डेरिव्हेटिव्ह होतो मायनस साइन पाय इंटू टी. ओके, असा होतो आणि इंटू पाय टीचा डेरिव्हेटिव्ह फक्त पाय होतो म्हणून त्या पायने या ठिकाणी मल्टिप्लाय करा. ओके, सो त्याला असं लिहिता येतं, इट इज 3 मायनस इंटू मायनस प्लस तो पाय जो आहे तो समोर घ्या, पाय इंटू दिस कॅन रिटन ॲज साइन ऑफ पाय इंटू टी. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी डी वाय बाय डी टी सुद्धा मिळतो. आणि त्यानंतर आता आपल्याला डी एक्स डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफॉर फर्स्ट ऑफ ऑल बाय डेफिनेशन किंवा वी हॅव असं लिहूयात, वी हॅव इज डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू व्हॉट वी कॅन से दॅट dy by dx equals to, we can write it as now dy by dt divided by dx upon dt. ओके, अशा पद्धतीने dy upon dx equals to dy by dt upon dx upon dt. After that is equals to what we can write here, dy by dt equals to काय लिहिता येईल बघा, दिलेला आहे dy by dt कॅल्क्युलेट केला, 3 प्लस किती मिळाला होता, इट इज पाय इंटू इट इज साइन ऑफ पाय इंटू टी होल डिवायडेड बाय अगेन डी एक्स अपॉन डी टी किती मिळतोय, सो डी एक्स अपॉन डी टी मिळाला आहे या ठिकाणी 1 प्लस 2 पाय इंटू इट इज कॉस पाय इंटू टी. ओके, अशा पद्धतीने आपल्याला डी वाय बाय डी एक्स या ठिकाणी मिळतो. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू ऑल दिस एक्सप्रेशन. ओके, आता या एक्सप्रेशनला किंवा या डी वाय बाय डी एक्सला आपल्याला सांगितलं होतं कॅल्क्युलेट दिस व्हॅल्यू ॲट पॉईंट t is equals to 1 by 2. Therefore we calculate that at t is equals to 1 by 2 as, therefore we take it as dy by dx at t equals to 1 by 2. t equals to 1 by 2 म्हणजे ज्या ज्या ठिकाणी t आहे तिथे 1 by 2 पुट करा. मीन्स त्याला असं लिहिता येतं 3 प्लस पाय इंटू साइन ऑफ पाय इंटू 1 by 2 तो झाला असता पाय बाय 2 साइन पाय बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस 2 into pi as it is into cos pi into 1 by 2. Pi into 1 by 2 is again pi by 2, means it is cos pi by 2. Okay, again therefore just find the values, or we know the value of sin pi by 2 and cos pi by 2. आताच प्रिवियस एक्झाम्पल मध्ये सांगितल्या होत्या 3 प्लस पाय इंटू साइन 90 किंवा साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 ची किंमत असते या ठिकाणी माहीत आहे 1 आणि 1 प्लस 2 पाय इंटू
कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90, कॉस 90 ची किंमत आहे ती 0. ओके, देअरफॉर दिस इज 3 प्लस पाय डिवायडेड बाय 1 प्लस 0 means answer is here 3 plus pi upon 1 that is equals to 3 plus pi, or straightforward it is written as pi plus 3. Okay, means this is the required derivative of this dy by dx at point x t is equals to 1 by 2 and answer is pi plus 3. Okay, जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड असे दोन क्वेश्चन्स आपण आतापर्यंत कंप्लीट केले या लेक्चरमध्ये. हे सगळेच्या सगळे क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड क्वेश्चन सेकंड व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या आणि त्यावर डिपेंड हे टोटल 11 एक्झाम्पल्स मी देतो या ठिकाणी. हे सगळेच्या सगळे 11 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे होमवर्क म्हणून. ओके, सो हे सगळे एक्झाम्पल्स सॉल्व करा आणि याचे फोटोज तुम्ही मला ग्रुपवर सेंड करा. ओके, सोल्युशनचे फोटोज तुमचे सर्वांचे प्रत्येकाचे मिळाले पाहिजे. ओके, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ उद्याला किंवा आज किंवा उद्याला व्हिडिओ अपलोड होईल तो व्हिडिओ बघितल्यानंतर हे सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे आणि त्या टाईप नंबर 2 मध्ये नेक्स्ट क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे बघा. टाईप नंबर 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन मी सांगतो या ठिकाणी बघा. x इज इक्वल्स टू a इंटू अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा, y is equals to a into under root sec theta plus tan theta, then show that dy by dx is equals to minus y upon x. मग हा जो टाईप 2 आहे यामध्ये जे क्वेश्चन्स असतील हे सगळेच्या सगळे क्वेश्चन्समध्ये तुम्हाला एक प्रकारे dy by dx दिलेला असेल. dy by dx दिलेला आहे मायनस y अपॉन x. ओके, मग आपलं टार्गेट कसं असतं बघा. या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करण्याच्या 2 ते 3 मेथड्स असतात. इझी मेथड मी सांगतोय, सरळ सरळ काय करायचं, स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला x आणि y. ओके, मी काय सांगतो, स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला x आणि y वरून पॅरामेट्रिक फंक्शन्स सारखंच जसं की आपण क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन सेकंड सॉल्व केला त्याच टाईप सारखं फक्त dy by dx मिळवून घ्यायचा आणि त्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. म्हणजे आपण LHS सॉल्व करणार, त्यानंतर RHS सॉल्व करणार आणि या दोघांना LHSला इक्वेशन 1 द्या, RHSला इक्वेशन 2 द्या आणि इक्वेशन 2 आणि इक्वेशन्स 1 वरून तुम्हाला हे एक्सप्रेशन मीन्स LHS इक्वल्स टू RHS मिळते. ओके, म्हणजे एक प्रकारे आन्सर दिलेलं असल्यामुळे तुम्हाला एवढं टेन्शन नाही आहे. ओके, सो फक्त स्ट्रेट फॉरवर्ड डिफरन्शिएट करा म्हणजे dy by dx मिळवा आणि त्यानंतर मायनस y अपॉन x हे मिळवायचं किंवा त्याला कन्सिडर करायचं आणि त्याचं सुद्धा आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं. कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर दोघांचे आन्सर्स तुम्हाला सेम दिसतील. ओके, ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत अशी आहे की ॲडजस्टमेंट करावी लागते. ॲडजस्टमेंट काय करावी लागते की तुमच्याकडे आता पॅरामीटर थीटा असल्यामुळे x इज इक्वल्स टू एफ ऑफ थीटा, y इज इक्वल्स टू जी ऑफ थीटा अशा टाईपमध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे. मग या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय करता येतं की dy by dx पर्यंत पोहोचता येतं. स्ट्रेट फॉरवर्ड dy by dx तर मिळवायचंच आहे जसं की क्वेश्चन फर्स्टमध्ये मिळवला होता त्या पद्धतीने. मग तो मिळाल्यानंतर हे फंक्शन्सचं जे आन्सर येईल किंवा dy by dxचं जे आन्सर येईल ते तुम्हाला पॅरामीटर थीटामध्ये मिळेल. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्या पॅरामीटर थीटावाल्या टर्म्सला कन्वर्ट करायचं. कशामध्ये, पॅरामीटर थीटावाल्या टर्म्सला कन्वर्ट करायचं कशामध्ये, तर x आणि y मध्ये. ओके, आणि शेवटी तुम्हाला ॲडजस्ट करून dy by dx इज इक्वल्स टू मायनस y अपॉन x प्रूव्ह करायचा असतो. ओके, सो लेट अस स्टार्ट द एक्झाम्पल नंबर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय, त्यानंतर तुम्ही त्याला रिमेनिंग एक्झाम्पल्स तुम्हाला सुद्धा सॉल्व करता येतील. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट एक्झाम्पल अशा पद्धतीचं आहे बघा. काय गिवन आहे, सो गिवन दॅट x दिलेला आहे, x इज अ पॅरामेट्रिक फंक्शन्स, y इज ऑल्सो पॅरामेट्रिक फंक्शन्स. हे दोन्ही फंक्शन्स आपल्याला प्रोव्हाइड केले. x इज इक्वल्स टू a इंटू अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा आणि y सुद्धा दिलेलं आहे. मग आता पॅरामेट्रिक फंक्शन्स असल्यामुळे आता dy by dx कसा मिळवायचा हे तुम्हाला माहीत आहे. सो मी फटाफट डिफरन्शिएट करतो. सो देअरफॉर वी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा मीन्स हे विल dx अपॉन d थीटा. मी थोड्या स्टेप डायरेक्टली लिहितो, आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करता येतात. ओके, सो एक कॉन्स्टंट आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन 2 टाइम्स अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा. माहीत आहे तुम्हाला बाय डेफिनेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. आणि त्यानंतर डी थीटा ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा म्हणजे सेक थीटा आणि टॅन थीटाच्या डेरिव्हेटिव्हने या कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतात. देअरफॉर दिस बिकम्स a अपॉन 2 इंटू अंडर रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा इंटू यांचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. सो सेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय होईल, सेक थीटाचा डेरिव्हेटिव्ह होतो सेक थीटा इंटू इट इज टॅन थीटा. आठवत असेल तर सेक थीटा इंटू
टॅन थिटा मायनस टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो इट इज सेक स्क्वेअर थिटा. ओके, मग आता या दोन टर्म्समध्ये सेक थिटा कॉमन दिसतोय, त्याला मी आउटसाइड घेतो. मीन्स दिस इज रिटन ॲज ए इंटू सेक थिटा, या ठिकाणी उरतो टॅन थिटा मायनस इट इज द सेक थिटा divided by this term remains same as it is a into 2 times अंडर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, तर हा झाला डेरिव्हेटिव्ह. पण आपल्याकडे कॅल्क्युलेशन्स होऊ शकतात, म्हणून कॅल्क्युलेशन जर होऊ शकत असतील तर तुम्ही त्याला कॅल्क्युलेट करा इझी वेने. मग इझी वेने आपल्याला त्याला कॅल्क्युलेट कसं करता येईल बघा. इथे रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे, इथे थोडी ॲडजस्टमेंट केली तर सेक थिटा मायनस टॅन थिटाचं एक्सप्रेशन तयार होतं. मी निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करतोय देअरफॉर, किंवा या ब्रॅकेटमधून निगेटिव्ह साईन बाहेर घेतो तर याचं साईन निगेटिव्ह होईल, यांचं साईन पॉझिटिव्ह होईल. मीन्स दिस इज सेक थिटा मायनस टॅन थिटा, तुम्हाला असं लिहिता येईल त्याला. कधी जर निगेटिव्ह साईन आउटसाइड घेतला आपण ब्रॅकेटच्या तर, आणि 2 इंटू अंडर रूट ऑफ दिस इज रिटन ॲज सेक थिटा मायनस ऑफ टॅन थिटा. ओके, असं कॅल्क्युलेट करता येतं. आता ही जी टर्म आहे ही टर्म अशी आहे बघा, इट इज एक्स आणि डिवाइडला जो दिसतो तो रूट एक्स असं दिसतं. हे मीन्स दिस टर्म इज नथिंग बट द एक्स अँड दिस टर्म इज नथिंग बट द रूट एक्स. मग एक्स अपॉन रूट एक्सची कॅल्क्युलेशन काय होतात, तर एक्सला लिहिता येतं रूट एक्स इंटू रूट एक्स, डिवाइडला असतो रूट एक्स. मीन्स रूट एक्स कॅन्सल होतो, फक्त उरतो काय स्क्वेअर रूट ऑफ एक्स. मी तेच लिहितो या ठिकाणी, इथला स्क्वेअर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि यातला एक स्क्वेअर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा कॅन्सल होतो. मीन्स आन्सर उरतं मायनस ऑफ ए इंटू सेक थिटा इंटू इट इज अंडर रूट सेक थिटा मायनस इट इज टॅन थिटा. ओके, सो इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि दिस इज द व्हॅल्यू ऑफ dx अपॉन डी थिटा. सिमिलरली वी कॅल्क्युलेट हिअर dy अपॉन डी थिटा. नाव y सुद्धा दिलेला आहे, y इक्वल्स टू ए इंटू रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा. मग आपण dy बाय डी थिटा कॅल्क्युलेट करूया. म्हणजेच या ठिकाणी मिळालं असतं dy अपॉन डी थिटा दॅट इज इक्वल्स टू कसं होतं, a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म इज 1 अपॉन 2 टाइम्स अंडर रूट काय आहे अंडर रूटमध्ये इट इज सेक थिटा प्लस इट इज टॅन थिटा. ओके, इंटू काय करायचं तुम्हाला, या सेक थिटा प्लस टॅन थिटाच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. जर मल्टिप्लाय केलं तर सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह होत असतो सेक थिटा इंटू टॅन थिटा प्लस टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक स्क्वेअर थिटा. ओके, सो त्या ब्रॅकेटमध्ये सेक थिटा जर कॉमन घेतला आपण तर असं लिहिता येतं ए इंटू इट इज सेक थिटा डी. ओके, इथे सेक थिटा कॉमन आला, इंटू काय उरतं सेक थिटा प्लस टॅन थिटा, अशी टर्म्स त्या ठिकाणी उरणार आहे. इट इज सेक थिटा प्लस टॅन थिटा होल डिवायडेड बाय काय होईल, होल डिवायडेड बाय इट इज 2 इंटू अंडर रूट ऑफ सेक थिटा प्लस इट इज टॅन थिटा. अशा पद्धतीने त्यानंतर स्क्वेअर रूट आणि यातलं एक टर्म कॅन्सल होते, सांगितलं होतं कशी कॅन्सल होते, तर ए इंटू सेक थिटा इंटू काय होईल बघा, इथे रूट आहे या टर्मचा आणि इथे सिंगल टर्म आहे, तर एक एक रूट कॅन्सल होईल आणि न्यूमरेटरमध्ये फक्त रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा एवढीच टर्म उरेल. ओके, त्यानंतर आता आपलं टार्गेट आहे dy बाय dx मिळवणे. मग dy बाय dx मिळवण्यासाठी डेफिनेशन काय असते, बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स वी कॅन राईट द डेफिनेशन ऑफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स, वी कॅन राईट दिस ॲज dy बाय dx. ओके, तुम्हाला dy बाय dx लिहिता येतो, काय होईल, सो dy अपॉन डी थिटा डिवायडेड बाय dx अपॉन डी थिटा असं लिहिता येतं. मग dy बाय डी थिटा किती आहे, तो dy बाय डी थिटा येतो a इंटू सेक थिटा इंटू अंडर रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा होल डिवायडेड बाय. ओके, होल डिवायडेड बाय किती, तो dx अपॉन डी थिटा दिसतोय का तुम्हाला या ठिकाणी, यस. इथे कॅल्क्युलेट केलं मायनस ए इंटू सेक थिटा मायनस ए इंटू सेक थिटा इंटू इट इज अंडर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा. बघा आता या एक्झाम्पलमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर ॲडजस्ट झालेलं आहे. कसं आन्सर ॲडजस्ट होतं ते तुम्हाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून समजेल. बघा, कारण आपल्याला dy बाय dx इक्वल्स टू किती, शो दॅट प्रूव्ह दॅट व्हेरीफाय दॅट. मी 3 टाईप सांगतो, शो दॅट प्रूव्ह दॅट व्हेरीफाय दॅट. या तिन्ही टाईपमध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं असतं. फक्त
करेक्ट मेथडने त्याला तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं. मग करेक्ट मेथडने जर प्रूव्ह करायचं असेल तर dy/dx इक्वल्स टू आपलं टार्गेट आहे की आन्सर -y/x यायला पाहिजे. मग ज्यावेळेस तुम्ही dy/dx पर्यंत पोहोचाल त्यावेळेस थोडंसं लॉजिकल विचार करायचा. लॉजिकल विचार कसा करायचा की तुमचं हे जे प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे हे लॉजिकली इथल्या इथे प्रॉब्लेममध्ये ॲडजस्ट होतं का. मग प्रॉब्लेममध्ये ॲडजस्ट होत असेल तर स्ट्रेट फॉरवर्ड तिथेच त्याला संपवा. किंवा जर ॲडजस्ट होत नसेल किंवा थोडे किचकट किंवा थोडे कठीण फंक्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असतील तर अशा वेळेस काय करायचं, LHS आणि RHSची मदत घ्यायची. म्हणजे आधी LHS कॅल्क्युलेट करा नंतर RHS कॅल्क्युलेट करा. असंही सॉल्व केलं तरी सुद्धा चालते. ही सेकंड मेथड आहे. मी आधी फर्स्ट मेथड सांगतो बघा ॲडजस्टमेंट कशी होते त्यानुसार आपण सॉल्व करूयात. काय होईल पा, या ठिकाणी सेक थिटा आणि सेक थिटा कॅन्सल होतो बरोबर. दोन्ही ठिकाणी सेक थिटा कॅन्सल झाला पण a इंटू अंडर रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा ए सुद्धा कॅन्सल होतो. पण मी ए कॅन्सल नाही करत. काय ए ला कॅन्सल नाही करत बघा, मी असंच लिहितो. उरलं काय a इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय मायनस ऑफ a इंटू अंडर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा. या ठिकाणी मला माहिती आहे ए कॅन्सल होत होता पण मी का नाही केला तर तो मला प्रॉब्लेममध्ये ॲडजस्ट करायचा. कसा ॲडजस्ट करायचा होता ते लक्ष द्या. बघा आता हे न्यूमरेटरमध्ये जी टर्म्स दिसते ही आहे a इंटू रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा. मग ही टर्म मी ॲडजस्ट करतो, याची किंमत आहे y म्हणून आपण त्याची किंमत y पुट करू शकतो या ठिकाणी. डिवायडेड बाय a इंटू रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा ही किंमत प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द इक्वेशन 1. a रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा इज नथिंग बट द x. देअरफॉर वी रिप्लेस दिस व्हॅल्यू बाय x. आणि निगेटिव्ह साईन डिनॉमिनेटरमध्ये आहे तो समोर लिहिला तर चालतो. ओके, मीन्स वी गेट हियर dy/dx. पास स्ट्रेट फॉरवर्ड आहे. dy/dx इक्वल्स टू किती मिळाला तुम्हाला. सो या ठिकाणी dy/dx इक्वल्स टू स्ट्रेट फॉरवर्ड -y/x मिळतो. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला त्याला सॉल्व करायचं आहे. बघा हे एक्झाम्पल स्ट्रेट फॉरवर्ड होतं म्हणून डायरेक्टली आपण लॉजिकली सुद्धा असं प्रूव्ह करू शकतो. सेकंड मेथड आहे ती सेकंड मेथड सुद्धा सांगतोय. हेच प्रॉब्लेम अनदर वेने कसं सॉल्व केलं असतं बघा. हे dy/dx जे मिळालं त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देणार आणि दॅट इज नथिंग बट द LHS. ओके, त्याला LHS ने डिनोट करत चला. त्यानंतर आपल्या स्टेटमेंटमध्ये LHS मिळाली त्यानंतर आपल्याला RHS मिळवायची असते तर RHS कन्सिडर करा. मग RHS काय आहे. सो RHS तुम्हाला आन्सरमध्ये दिलेली असणार आहे दॅट इज -y/x. मग जे आन्सर तुमचं LHSचं मिळालं तेच आन्सर RHSचं यायला पाहिजे. त्यासाठी -y/x कन्सिडर करा. काय होते yची किंमत ती पुट करा. yची किंमत प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे दॅट इज नथिंग बट द मायनस ऑफ a इंटू अंडर रूट किती आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय. सेकंडली काय सॉल्व करता येईल, एक्सची किंमत आहे a इंटू अंडर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता LHS आणि RHS सारख्या दिसतात का चेक करा. इक्वेशन 1 मध्ये हे आहे आणि इक्वेशन 2 मध्ये RHS आहे. दोघांचेही आन्सर जवळजवळ सेम आहेत. हे निगेटिव्ह साईन तुम्ही समोर लिहिलं तर हे दोन्ही सेम दिसतात आणि लिहू शकतो आपण. म्हणून LHS आणि RHS ह्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये सेम आहेत. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन से दॅट LHS इक्वल्स टू RHS. देअरफॉर dy/dx इक्वल्स टू -y/x. ही सुद्धा एक सेकंड मेथड आहे. ज्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लॉजिकल थिंकिंग अप्लाय होणार नाही किंवा डायरेक्टली ॲडजस्ट करता येणार नाही त्या ठिकाणी तुम्ही LHS इक्वल्स टू RHSची मदत घ्या. ही सगळ्यात इझी मेथड आहे. काय करायचं, LHS इक्वल्स टू RHS असं सॉल्व करायचं. ओके, सो काही प्रॉब्लेममध्ये मी ॲडजस्टमेंट करणार आणि काही प्रॉब्लेममध्ये मी LHS इक्वल्स टू RHS घेणार. याचं कारण की तुम्हाला दोन्ही मेथड हँडल करता आल्या पाहिजे व्यवस्थित. ओके, दीज आर द पॅरामेट्रिक फंक्शन्स. देअरफॉर अगेन वी डिफरन्शिएट दिस with respect to the parameter that is nothing but the small t. okay, या ठिकाणी पॅरामीटर सोबत डिफरन्शिएट करा. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज dx अपॉन dt which is equals to. ओके, डायरेक्टली मी डिफरन्शिएट करतो. e⁻⁻ sin 3t चा डेरिव्हेटिव्ह होईल e⁻⁻ sin 3 into t. ओके, अगेन आता हे कंपोजिट फंक्शन होतं. सो कंपोजिट फंक्शन असल्यामुळे डबल एकदा तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 3 into t. ओके, परत एकदा बाय डेफिनेशन ऑफ कंपोजिट फंक्शन e⁻⁻ sin 3t इंटू sin 3t चा डेरिव्हेटिव्ह होईल cos 3 into t. ओके, आणि cos 3 into t त्याचा डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर इंटू काय करावं लागेल
3t तुम्हाला मिळवावा लागेल. मग 3tचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळवायचा आहे. सो इंटू डी डी टी ऑफ 3t, कारण परत एकदा हे साईन एफ ऑफ एक्स म्हणजेच कंपोजिट फंक्शन होतं, त्यामुळे मग आता डेरिव्हेटिव्ह जर 3tचा डेरिव्हेटिव्ह काढला तर तो 3 येतो. मग तो 3 मी आधीच समोर लिहितो, मीन्स दिस रिटन दिस इज रिटन ॲज 3 इंटू कॉस 3t इंटू इट इज ई रेज टू द पॉवर साइन ऑफ 3t. ओके, दिस इज नथिंग बट द dx अपॉन dt, तो की आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतोय. आफ्टर दॅट dy बाय dt सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यासाठी y काय दिलेला आहे, y दिलेला आहे ई रेज टू द पॉवर कॉस 3t. ओके, मग याला सुद्धा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर वी राईट हियर dy बाय dt इक्वल्स टू, लिहू मी डायरेक्टली बघा, ई रेज टू द पॉवर एफ ऑफ एक्स सारखा आहे, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल ई रेज टू द पॉवर कॉस 3t इंटू काय करायचं, या कॉस 3tच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. मग मी लिहितो डायरेक्टली, कॉस 3tच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं असतं तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस साइन 3t. अगेन माहिती आहे की हे सुद्धा कंपोजिटमध्ये होतं, कारण कॉस एफ ऑफ एक्स सारखं आहे, म्हणून या एफ ऑफ एक्स म्हणजे 3tच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा या ठिकाणी, तो 3tचा डेरिव्हेटिव्ह येईल परत एकदा 3. ओके, आणि व्यवस्थित मांडणी केली तर हा निगेटिव्ह साईन समोर घेतो, 3 सुद्धा समोर घेतो, इंटू साइन 3t हे समोर घ्या आणि शेवटी लिहा ई रेज टू द पॉवर कॉस 3t. ओके, सो इथपर्यंत आपल्याला dx अपॉन dt आणि dy अपॉन dt हे दोन्ही फंक्शन मिळतात. त्यानंतर dy बाय dx कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफॉर बाय डेफिनेशन इट इज dy बाय dx इक्वल्स टू, तुम्हाला सांगायची गरज नाही, मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो. dy बाय dx इक्वल्स टू काय असतं, dy अपॉन dt डिवायडेड बाय dx अपॉन dt. तो dy अपॉन dt मिळालेला आहे मायनस 3 इंटू साइन 3t इंटू त्या ठिकाणी ई रेज टू द पॉवर कॉस 3t आहेत. ओके, सो ई रेज टू द पॉवर कॉस 3 इंटू टी डिवायडेड बाय 3 इंटू कॉस 3t. ओके, dx अपॉन dt काय 3 इंटू कॉस 3t इंटू ई रेज टू द पॉवर साइन 3t. ओके, सो असं तुम्हाला या ठिकाणी फंक्शन्स मिळालं. त्यानंतर हा 3 तुम्हाला कॅन्सल करता येतो, म्हणजे उरलं काय मायनस ऑफ साइन 3t इंटू इट इज ई रेज टू द पॉवर कॉस 3t डिवायडेड बाय कॉस 3t इंटू इट इज ई रेज टू द पॉवर साइन 3t. ओके, बट आवर आन्सर इज गिवन. बघा आता मी ॲडजस्टमेंटची स्टेप शिकवतोय. तुम्हाला जर का LHS RHS म्हटलं तर LHS RHS तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता. मग LHS RHS न सोडवता मी तुम्हाला याला ॲडजस्टमेंट सांगतोय. बघा आता इथपर्यंत आपलं ॲन्सर मिळालं, पण या ठिकाणी मला माहिती आहे की ॲन्सर एक्स आणि वाय मध्ये आहे, XY मध्ये आहे आणि log x log y मध्ये आहे. मग माझं पहिलं काम काय असेल की मला काय करायचं, या ठिकाणी हे पूर्णच्या पूर्ण एक्सप्रेशन एक्स आणि वाय मध्ये मिळवायचं. मग एक्स आणि वाय मध्ये मिळवण्यासाठी मग आता ज्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू एक्स आणि वाय मध्ये आहेत का बघा. ई रेज टू द पॉवर कॉस 3tचा जर विचार केला तर ई रेज टू द पॉवर कॉस 3tची किंमत y आहे, म्हणजे याचं काम संपलं. ई रेज टू द पॉवर साइन 3tची किंमत x आहे, म्हणजे या व्हॅल्यूचं सुद्धा काम संपलं. राहिला प्रश्न साइन 3t आणि कॉस 3tची किंमत मिळवणे. मग साइन 3t आणि कॉस 3t आपल्याला या गिवन एक्सप्रेशनमधून मिळतात. कशा मिळतात ते लक्ष द्या. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव x इक्वल्स टू, किती आहे तो, x इक्वल्स टू ई रेज टू द पॉवर साइन 3t. या फंक्शनमध्ये साइन 3t आहेत, म्हणून या फंक्शनमधून मी साइन 3tची किंमत मिळवू शकतो. कसं ॲडजस्ट करून, तर हा एक्सपोनेन्शियल फंक्शन असल्यामुळे मी याचं इन्व्हर्स फंक्शन कन्सिडर करतो. जर इन्व्हर्स फंक्शन घ्यायचं असेल तर टेकिंग लॉग ऑन बोथ साईड असं घ्यावं लागेल, म्हणजे हे असतं लॉग ऑफ ई रेज टू द पॉवर साइन 3t असं सॉल्व करावं लागलं असतं. ओके, आणि हा लॉग ए रेज टू द पॉवर एम सारखा असल्यामुळे वी राईट हियर लॉग एक्स इज इक्वल्स टू, ते मिळालं असतं साइन 3t इंटू इट इज लॉग ई, आणि लॉग ईची किंमत 1 असते, त्यामुळे ती किंमत काही लिहायची गरज नाही, म्हणजे इट इज लॉग एक्स. ओके, इट इज साइन 3t इंटू 1 म्हणजे साइन 3t, म्हणजे साइन 3tची किंमत तुम्हाला लॉग एक्स मिळाली. सिमिलरली या ठिकाणी मी वायला सॉल्व करतोय. वायची किंमत किती आहे, ई रेज टू द पॉवर कॉस 3t. ओके, सो ई रेज टू द पॉवर कॉस 3t, म्हणजे एक प्रकारे ॲडजस्ट करत असताना तुम्ही इथे जर थांबले तर या एक्सप्रेशनवरून तुम्हाला ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या त्या किमती डायरेक्टली पुट करू शकता, आणि ज्या किमती दिलेल्या नाहीत त्या किमती तुम्ही असं एक कॅल्क्युलेशन्स करून स्टेटमेंटवरून मिळवता येतील. म्हणजे बघा, हे दोन स्टेटमेंट आपण यूज केले आणि यावरून साइन 3t आणि कॉस 3tच्या किमती मिळवल्या.
असं सुद्धा सॉल्व करता येतं. ओके, सो log x इक्वल्स टू sin 3t आहे. देअरफॉर y is equals to e raised to the power cos 3t. again तसंच taking log on both side, therefore we take it is log y is equals to log of e raised to the power cos 3t. हा cos 3t समोर येऊन जाईल, means it is cos 3t into it is log e which is equals to log y. ओके, आणि cos 3t log y is equals to cos 3t log e. ओके, इट इज log y इज इक्वल्स टू कॉस ऑफ 3 इंटू टी, आणि log e ची किंमत 1 आहे म्हणून log e च्या किमतीने मल्टिप्लाय केलं तर ते cos 3t राहतं. बघा sin 3t आणि cos 3t ची किमती मिळाल्या इन टर्म्स ऑफ x आणि y. सिमिलरली e रेज टू द पॉवर cos 3t आणि e रेज टू द पॉवर sin 3t यांच्या किमती ऑलरेडी आपल्याकडे आहेत, म्हणून मी डायरेक्टली आता ह्या किमती पुट ऑल दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर फर्स्ट असं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मग इक्वेशन 1 मध्ये जर व्हॅल्यू पुट केल्या आपण तर dy बाय dx इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला. बघा मायनस ऑफ साइन 3t ची किंमत आहे log x आणि e रेज टू द पॉवर cos 3t ची किंमत आहे y, म्हणजे ते मिळेल मायनस ऑफ y इंटू log x. फक्त मल्टिप्लाय करून घेतले. ओके, सो त्यानंतर e रेज टू द पॉवर साइन 3t ची किंमत x आहे आणि cos 3t ची किंमत आपण या ठिकाणी मिळवली. दॅट व्हॅल्यू इज द log y अँड विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन हिअर. ओके, आणि अशाच पद्धतीने मी सांगितलं होतं LHS आणि RHSने सॉल्व केलं तरी सुद्धा चालते. ही तुमच्याकडे LHS मिळाली होती, तुम्ही यालाच RHS कन्सिडर करूनही सॉल्व करू शकता. ओके, LHS आणि RHS कसं सॉल्व केलं असतं, इक्वेशन 1 मध्ये आपल्याला LHS मिळालेली आहे. सिमिलरली आता RHS मिळूयात. मग RHS फक्त सरळ सरळ कन्सिडर करा आणि व्हॅल्यू पुट करा. RHS मध्ये काय मायनस वाय इंटू लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग वाय. फक्त सॉल्व करायचं आहे. मग y ची किंमत ऑलरेडी आहे e रेज टू द पॉवर cos 3t, मीन्स मायनस ऑफ हे मिळाले असते e रेज टू द पॉवर cos 3t. ओके, म्हणजे आता जी LHS टी मध्ये आहे तर RHS सुद्धा टी मध्ये मिळवा. मागच्या प्रॉब्लेममध्ये काय केलं होतं आपण, ही इक्वेशन 1 जे आहे त्याला कन्वर्ट केलं होतं x आणि y मध्ये, म्हणजे तुम्ही दोन्ही वेने सॉल्व करू शकता. टीला x आणि y मधल्या एक्सप्रेशन मध्ये कन्वर्ट करू शकता किंवा x आणि y मधले एक्सप्रेशन टी मध्ये कन्वर्ट करू शकता. आपण या ठिकाणी x आणि y मधले कन्वर्शन एक्सप्रेशन टी मध्ये कन्वर्ट करतोय, म्हणजे मायनस ऑफ e रेज टू द पॉवर cos 3t इंटू इट इज लॉग ऑफ x आहे. तो लॉग ऑफ x ची किंमत आहे e रेज टू द पॉवर sin 3t डिवायडेड बाय x ची किंमत आहे e रेज टू द पॉवर sin 3t. ती मी या ठिकाणी पुट करतोय आणि लॉग ऑफ y ची किंमत आता सांगितली e रेज टू द पॉवर cos 3t. ओके, आपल्याकडे जो रूल आहे लॉग ऑफ a रेज टू द पॉवर m चा, जो की m इंटू लॉग ए म्हणतोय आपण त्याला, हा रूल आपण त्या ठिकाणी यूज करू शकतोय. म्हणून मग ते एक्सप्रेशन असं होईल बघा, मायनस ऑफ e रेज टू द पॉवर cos 3t इंटू sin 3t. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह इंटू लॉग ऑफ ई होईल तो, इट इज लॉग ई डिवायडेड बाय ई रेज टू द पॉवर साइन 3t जसाच्या तसाच राहील इंटू लॉग कॉस 3t. ओके, इंटू इट इज लॉग ई दॅट इज इक्वल्स टू लॉग ई, आणि लॉग ईची किंमत 1 येते त्यामुळे त्याला सोडून द्या आणि एक्सप्रेशनला व्यवस्थित ॲडजस्ट जर केलं आपण तर मायनस साइन 3t इंटू ई रेज टू द पॉवर कॉस 3t डिवायडेड बाय कॉस 3t समोर लिहूयात आणि कॉस 3t समोर लिहिल्यानंतर हा लिहिता येईल ई रेज टू द पॉवर साइन 3t. ओके, आता इट इज इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन 1 मध्ये LHS आहे, इक्वेशन 2 मध्ये RHS आहे. चेक करा इक्वेशन 1 मधले RHS आणि इक्वेशन 2 मधली इक्वेशन 1 मधली LHS आणि इक्वेशन 2 मधली RHS सेम आहे का. असतील तर dy बाय dx इक्वल्स टू मायनस वाय लॉग एक्स अपॉन एक्स इंटू लॉग वाय. ओके, दिस वॉज द सोल्युशन. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आणि या ठिकाणी ऑलवेज रिमेंबर करा या ठिकाणी की तुम्हाला पॅरामेट्रिक फंक्शन्स दिलेले असतील, जेव्हा केव्हा पॅरामेट्रिक फंक्शन्स दिलेले असतील त्यावेळेस ॲडजस्टमेंट अशा पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 बघा, इझी वेने कसं सॉल्व करता येईल. एक कधी कधी काय करतात, एक्सप्रेशनला आधी सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात आणि नंतर डिफरन्शिएट करतात. ओके, म्हणजे आता हे जे एक्झाम्पल्स आहे हे तुम्हाला टीमध्ये दिलेलं आहे आणि आपण त्याला डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकतो एक सोबत. मग ते कसं, तर त्यासाठी तुम्हाला ते व्हेरिएबल टी किंवा तो जो टी पॅरामीटर आहे त्याला रिमूव्ह करावं लागेल. मग हे एक्झाम्पल कसं रिमूव्ह करतात बघा. काही एक्झाम्पल्समध्ये फर्स्ट ऑफ ऑल जेही गिवन आहेत ते मी लिहितो, त्यानंतर जे एक्स आणि वाय आहेत यांचा प्रोडक्ट जर कन्सिडर केला, मग यासाठी तुम्हाला
त्या एक्सप्रेशनवरून ॲडजस्टमेंट लक्षात यायला पाहिजे की कसं ॲडजस्ट करायचं, किंवा मग आपली रेग्युलर मेथड. दोन प्रकार आहेत, एक तर रेग्युलर मेथड मी मागच्या 2 एक्झाम्पलमध्ये टीच केली तुम्हाला, आफ्टर दॅट त्या मेथडने सॉल्व करा, किंवा अनदर मेथड सांगितली मी. अनदर मेथड बघा काय की या एक्सप्रेशनवरून आपल्याला लक्षात येतं हा t+1 आहे, हा t-1 आहे, यांचं जर प्रोडक्ट घेतला तर हा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला तयार होतो a² - b² सारखा. आणि इथे पण तेच आहे t-1 t+1 म्हणजे x आणि y यांचा जर प्रोडक्ट घेतला आपण, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडरिंग हिअर वी कन्सिडर द प्रोडक्ट ऑफ दिस टू टर्म्स. ओके, x आणि y यांचा जर प्रोडक्ट कन्सिडर केला तर ते असं होईल t+1 डिवायडेड बाय t-1 इंटू t-1 डिवायडेड बाय t+1 असं होतं. ओके, सो डायरेक्टली जर घेतलं आपण तर हा t+1 कॅन्सल होतो, t-1 कॅन्सल होतो, असंही म्हणू शकतो आपण. मीन्स x इंटू वाय इज इक्वल्स टू 1 मिळाला. मीन्स नाव द फंक्शन इज कन्वर्टेड इंटू इम्प्लिसिट फॉर्म. ओके, नाव आता हे इम्प्लिसिट फॉर्ममध्ये आहे, सो ज्या अवस्थेत आहे तसं डिफरन्शिएट करा. मग जसं आहे तसं डिफरन्शिएट जर केलं आपण तर फंक्शनला असं लिहिता येतं बघा. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट हिअर. देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड्स. मीन्स वी राईट हिअर इट इज डी dx ऑफ x इंटू वाय आणि डी dx ऑफ 1. ओके, सो अशा पद्धतीने आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो. त्यानंतर x इंटू वाय हे होईल u इंटू व्ही सारखं. u इंटू व्ही सारखं म्हणजेच त्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आहे. मीन्स फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इज कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 हा समोर 0 लिहिता येतो. ओके, सो त्यानंतर आता आपल्याकडे मिळालेला आहे x इंटू dy बाय dx प्लस इट इज वाय विच इज इक्वल्स टू 0 असं मिळालं. मग आता काय करायचं, हे एक्सप्रेशन आपला आन्सरची मदत घ्यायची. y² प्लस dy बाय dx इक्वल्स टू 0 असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग यासाठी तुमचं टार्गेट आहे की या ठिकाणी बघा तिथे y² आहे आणि dy बाय dx आहे, म्हणजे x दिसतो का त्या एक्सप्रेशनमध्ये? नाही. मग x कसा तरी एलिमिनेट झाला पाहिजे. x एलिमिनेट कसा करता येतो इथनं बघा, x इंटू वाय इज इक्वल्स टू 1 आहेत, म्हणजे x इज इक्वल्स टू किती 1/y. देअरफॉर वी पुट हिअर the value of x is 1/y into dy by dx, okay, plus y which is equals to 0. पण तुम्हाला या dy बाय dx सोबत 1/y आहे का? नाही आहे. ओके, सो अशा वेळेस मग हा y सुद्धा इथे दिसायला नको, तो डिवाइडला आहे. मग डिवाइडला असेल तर ती टर्म कॅन्सल करण्यासाठी काय करतात, तर अशा वेळेस जेव्हा एखादी टर्म्स डिवाइडला असेल आणि तिला कॅन्सल करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय दॅट टर्म्स. ओके, मल्टिप्लाय बाय y थ्रूआउट द इक्वेशन. या पूर्ण इक्वेशनला y ने मल्टिप्लाय करा, म्हणजेच ते मिळालं असतं y इंटू 1/y इट इज dy बाय dx प्लस इट इज y इंटू वाय विच इज इक्वल्स टू 0. मीन्स y विल गेट कॅन्सल, देन इट इज dy बाय dx. ओके, बघा काय मिळालं असतं, dy बाय dx प्लस y इंटू वाय इट इज y² इज इक्वल्स टू 0. आणि एक्सप्रेशन जसं दिसतं तशी मांडणी करा. मीन्स इट इज y² प्लस dy by dx which is also equals to 0 and this is the required solution here. Okay, example number 4 is that x equals to log 1 plus t square and y equals to t minus tan inverse of t. Then show that dy by dx equals to under root of e raised to the power x minus 1/2. Okay, so straight forward dy by dx मिळवून घेऊ. त्यानंतर आपण हे जे एक्सप्रेशन्स टी मध्ये दिसतात त्यानंतर टीचं काय करायचं ते आपण ठरवू शकतो. ओके, म्हणजे जसं आपण फर्स्ट टाईप सॉल्व्ह केला त्याच टाईपनुसार सॉल्व्ह करता येणार dy बाय dx पर्यंत, आणि त्यानंतर समोरच्या ॲडजस्टमेंट आपण पाहणार. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल एक्स इज गिवन लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. माहिती आहे की तुम्हाला dx बाय dt कॅल्क्युलेट करावा लागतो. देअरफॉर वी डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू टी. आता यातला लिहिलं मी dx बाय dt तर याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा आहे. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 इट इज जे काही असेल एकच्या जागेवर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस टी स्क्वेअर, आणि एकची जागा याने घेतलेली आहे 1 प्लस टी स्क्वेअरने, म्हणून 1 प्लस टी स्क्वेअरच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. मीन्स इट इज 1 प्लस टी स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर तो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0. ओके, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टॉईस टी येतो. देअरफॉर वी राईट हिअर इट इज टॉईस टी अपॉन 1 प्लस t square and this is nothing but the dx upon dt. Similarly our target is to calculate dy by dt. ओके, सो तो dy by dt कॅल्क्युलेट करण्यासाठी मी त्याला असं घेतो y इक्वल्स टू y किती दिलेला आहे चेक करा. इट इज t मायनस टॅन इनवर्स ऑफ t असा. देअरफॉर डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू t. देअरफॉर इट इज dy by dt इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ t इज 1 मायनस
डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स टी तुम्हाला माहीत आहे की तो स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह आहे, स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे तो 1/1 + t² दॅट इज टॅन इनवर्स टीचा डेरिव्हेटिव्ह. ओके, क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण याला तर हे 1 + t² - 1 डिवायडेड बाय 1 + t² असं होतो. ओके, दिस इज द कॅल्क्युलेशन इफ यू टेक इट्स क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्यानंतर 1 कॅन्सल होतो मीन्स dy/dt मिळतो या ठिकाणी. dy/dt इज इक्वल्स टू वी गेट इट ॲज t² / 1 + t². ओके, असं मिळतं. त्यानंतर आपलं टार्गेट आहे की dy/dx. ओके, देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन dy/dx इक्वल्स टू काय असतो माहित आहे, dy/dt डिवायडेड बाय dx/dt, बट dx/dt इज नॉट इक्वल्स टू 0. देअरफॉर dy/dt ची किंमत पुट करा, ती आहे t² / 1 + t² होल डिवायडेड बाय किती आहे dx/dt किती तो 2t / 1 + t². इट इज ट्वाइस t / 1 + t². ओके, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनोमिनेटर. काय काय कॅन्सल होतं तर 1 + t² 1 + t² कॅन्सल होतात, इथला एक t आणि यामधला एक t कॅन्सल होतो आणि सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आन्सर मिळतं t/2 अँड दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट हिअर. ओके, म्हणजे dy/dx इक्वल्स टू t डिवायडेड बाय 2 मिळालं. पण एक्सप्रेशनमध्ये जे प्रूव्ह करायचं सांगितलं किंवा आन्सर दिलं ते एक्समध्ये दिलेलं आहे. मग आपलं टार्गेट आहे की या कम्प्लीट एक्सप्रेशनला टी मधल्या कम्प्लीट एक्सप्रेशनला एक्समध्ये कन्वर्ट करायचं. मग टीवाल्या टर्म्सला म्हणजे या टर्म्सला एक्समध्ये जर कन्वर्ट करायचं असेल टीला तर आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन ॲडजस्ट व्हायला पाहिजे. e⁻x - 1 वी नो द एक्सपोनेन्शियल फंक्शन इज अन इनवर्स फंक्शन or it is the reciprocal of logarithmic functions. Okay, so logarithmic function सोबत तो related आहे. Exponential function is related to logarithmic functions. Therefore, we can obtain that exponential function from logarithmic function. Therefore, logarithmic function चे expression कुठे दिसतंय? ओके, किंवा ते जे एक्सप्रेशन आहे ते एक्समध्ये आहे. मग राईट साईड जर पूर्ण एक्समध्ये आहे तर त्याला आपण एक्समध्ये कन्वर्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ इक्वेशन नंबर फर्स्ट और विथ द हेल्प ऑफ एक्स. ओके, देअरफॉर आपल्याला जे दिलेलं आहे मी त्याला कन्वर्ट करतोय बघा. वी हॅव एक्स इक्वल्स टू किती आहे, इट इज लॉग ऑफ 1 + t². पण आपल्याला e⁻x पाहिजे बघा त्या एक्सप्रेशनमध्ये, म्हणून टेकिंग एक्सपोनेन्शियल ऑन बोथ साइड. देअरफॉर याला लिहिता येतं e⁻x इज इक्वल्स टू e⁻ log ऑफ दिस इज 1 + t². ओके, ई आणि लॉग कॅन्सल होतात आणि मिळतो तुम्हाला e⁻x इक्वल्स टू इट इज 1 + t². ओके, 1 ला ट्रान्सफर करा लेफ्ट साईडला म्हणजे e⁻x - 1 इज इक्वल्स टू t². मी असं का घेतोय तर आपल्याला सोल्युशनमध्ये इथे टी मिळालेला आहे, म्हणजेच टीची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. त्यासाठी मी त्याला t² इज इक्वल्स टू e⁻x - 1 असं लिहितो. म्हणजे t² इज इक्वल्स टू e⁻x - 1. आपल्याला टी पाहिजे म्हणून या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट जर घेतलं तर ते मिळालं असतं t इज इक्वल्स टू (√e⁻x - 1 असं. आणि आता ही जी किंमत मिळाली टीची, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर फर्स्ट हिअर. ओके, अँड देन वी गेट द रिक्वायर्ड सोल्युशन. बघा डिवाइडला 2 आहे, तिथे पण डिवाइडला 2 आहे, फक्त (√e⁻x - 1 मिळवायचा होता, तो मिळवला आणि दॅट इज द व्हॅल्यू ऑफ टी. ओके, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट इट इज dy/dx इक्वल्स टू (√e⁻x - 1 डिवायडेड बाय 2 अँड विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन हिअर. ओके, सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, बोर्ड एक्झाममध्ये हे तुम्हाला ऑलरेडी विचारलेलं आहे. ओके, अगेन पॅरामेट्रिक फंक्शन्स दिलेले आहेत. x इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ e⁻t, y इक्वल्स टू (√1 - e⁻2t. ओके, परत आपण त्याला स्ट्रेट फॉरवर्ड डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी, कारण हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे. ओके, मी इक्वेशन नंबर 1 देतो आणि त्याला सॉल्व करतोय. कसं, सो डिफरन्शिएट जर केलं आपण विथ रिस्पेक्ट टू टी तर त्याला लिहिता येतं dx/dt दॅट इज इक्वल्स टू काय असतो साइन इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 इट इज (√1 - e⁻t इट इज होल स्क्वेअर इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻t. कारण कंपोजिट आहे, कंपोजिट असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मल्टिप्लाय करायचं असतं. अँड 1 याला लिहिता येतं 1 - e⁻2t. ओके, 2 इंटू टी असं येता येतं त्याला, आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻t हा e⁻tच असतो, म्हणून याला लिहिता येईल e⁻t डिवायडेड बाय 1 - e⁻2t. ओके, अँड दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट
x with respect to t. Similarly we calculate the derivative of y with respect to t. ओके, रेग्युलर मेथड आपण सॉल्व करतोय. therefore y फंक्शन असं दिलेलं आहे 1 मायनस ई रेस टू द पॉवर 2t. ओके, सो अशा पद्धतीने त्याला डिफरन्शिएट जर केलं आपण तर dy अपॉन dt तुम्हाला मिळतो या ठिकाणी बघा 1 अपॉन 2 टाइम्स अंडर रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू द पॉवर 2t इनटू डेरिवेटिव ऑफ 1 मायनस ई रेस टू द पॉवर 2t. ओके, त्याचा डेरिवेटिव तुम्हाला असा मिळतो. मीन्स आफ्टर दॅट काय होईल ते 1 अपॉन तो 2 टाइम्स अंडर रूट 1 मायनस ई रेस टू द पॉवर 2t असाच ठेवतो. 1चा डेरिवेटिव 0 होतो आणि ई रेस टू द पॉवर 2tचा डेरिवेटिव होईल ई रेस टू द पॉवर 2t इंटू 2, कारण 2tच्या डेरिवेटिव्हने सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं आहे. 2tचा डेरिवेटिव येतो 2. मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज मायनस ऑफ 2 टाइम्स ई रेस टू द पॉवर 2t डिवायडेड बाय 2 इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू द पॉवर 2 टाइम्स t. ओके, अँड दिस 2 अगेन विल गेट कॅन्सल. मीन्स इट रिमेन्स जस्ट dy बाय dt इक्वल्स टू काय उरतं बघा, dy बाय dt इक्वल्स टू उरतोय मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर 2 टाइम्स t डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस ई रेस टू द पॉवर 2 टाइम्स t. ओके, सो हे मिळालं dy बाय dt आणि या ठिकाणी मिळालं dx बाय dt. नाउ आवर टार्गेट इज टू कॅल्क्युलेट जस्ट. आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते लक्ष द्या. तर आता आपल्याला dy बाय dx मिळवायचं आहे. सो dy बाय dx मिळवण्यासाठी बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स we write here dy by dx equals to, we know the formula dy upon dt divided by dx upon dt. ओके, सो मी व्हॅल्यूज पुट करतो या ठिकाणी मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर 2t डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस ई रेस टू द पॉवर 2t. स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम आहे, फक्त तुम्हाला मेथडला सोडायचं नाही, रेग्युलर मेथडने सॉल्व करत राहायचं. त्यानंतर इकडे येतो ई रेस टू द पॉवर t डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 1 minus e raised to the power 2t. Okay, so this root and this root get cancel. उरतं काय मायनस ऑफ e raised to the power 2t upon t. ओके, या न्यूमरेटरला जर लॉज ऑफ इंडस्ट्रीज अप्लाय केले, हा वाला रूल आपण अप्लाय करू शकतो. त्याला बघा a raised to the power m plus n इज इक्वल्स टू a raised to the power m इंटू a raised to the power n. ओके, कसं बघा, सो हा e raised to the power 2t जो आहे त्याला लिहू शकतो t प्लस t. 1 टाइम्स प्लस 1 टाइम्स ते 2 टाइम्स होईल. नंतर त्याला लिहिता आलं असतं ई रेस टू द पॉवर टी इंटू ई रेस टू द पॉवर टी. ओके, म्हणजे हा जो ई रेस टू द पॉवर 2t आहे त्याला लिहितो ई रेस टू द पॉवर टी इंटू ई रेस टू द पॉवर टी डिवायडेड बाय ई रेस टू द पॉवर टी. एक ई रेस टू द पॉवर टी कॅन्सल होतो, उरतो मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर टी हियर. ओके, dy बाय dx आपल्याला मिळाला या ठिकाणी dy बाय dx इक्वल्स टू मायनस ऑफ ई रेस टू द पॉवर टी. बट अवर सोल्युशन इज साइन एक्स प्लस dy बाय dx इक्वल्स टू 0. आता आपण त्याचा विचार करणार, जोपर्यंत dy बाय dx मिळत नाही तोपर्यंत त्याचा विचार नाही केला तरी सुद्धा चालतो. आता त्याचा जर विचार केला आपण तर dy बाय dx इक्वल्स टू मायनस ई रेस टू द पॉवर टी आहे. मग त्याला कॅल्क्युलेट कसं करू शकतो आपण ते एकदा लक्ष द्या. तर आपलं टार्गेट आहे की साइन एक्स मिळाला पाहिजे. मग एक्स वाली टर्म्स कुठे आहे, एक्स इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ ई रेस टू द पॉवर टी. ओके, सो मी याला इक्वेशन 2 देतो या ठिकाणी. देअरफॉर ओके, फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट बघा आपण त्याला कसं कन्वर्ट करू शकतो. आपलं टार्गेट आहे की ई रेस टू द पॉवर टीची किंमत मिळवणे. सो फ्रॉम इक्वेशन 1 वी कॅन से दॅट एक्स इज इक्वल्स टू काय आहे साइन इनवर्स ऑफ ई रेस टू द पॉवर टी. ओके, if we transfer this sign on left hand side sin inverse, then it becomes sin x is equals to e raised to the power t. Okay, means we know here e raised to the power t is nothing but the sin x. Therefore we put the value of e raised to the power t, that is sin x, in equation 2. Therefore we get dy by dx इक्वल्स टू इट इज मायनस ऑफ साइन एक्स. ओके, आता मायनस आहेत या साईडला ट्रान्सफर केले तर ते प्लस होतील आणि त्याला लिहिता येईल साइन एक्स प्लस dy बाय dx इक्वल्स टू 0. ओके, आणि ऑलवेज रिमेंबर करा किंवा लक्षात ठेवा नेहमी करता की ज्या ठिकाणी शो दॅट, प्रूव्ह दॅट, व्हेरीफाय दॅट हे एक्झाम्पल्स येतील त्या ठिकाणी तुम्ही LHS इक्वल्स टू RHS ने सॉल्व करू शकता. किंवा स्टुडंट अशा पद्धतीने तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स या टॉपिकवर क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन सेकंड आणि टाईप नंबर 2. ओके, असे 3 टॉपिक आपण कंप्लीट केले. यामध्ये जो टाईप सेकंड येतो त्या टॉपिकवर डिपेंडंट हे 2 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्क म्हणून सॉल्व करायचे आहेत. ओके, हे दोन्ही तुम्ही प्रूव्ह करा. काही डाऊट असेल तर मला सेंड करा, रिप्लाय सेंड करा. ओके, तो सॉल्व होईल तुमचा.
ठीक आहे. आणि यानंतर आपण जे काही एक्झाम्पल्स रिमेनिंग असतील या टाईप 2 मधले, हे आणि नेक्स्ट टाईप येतो डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. हा टॉपिकसुद्धा नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहे. आणि त्यानंतर जे एक्झाम्पल्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा विचारलेले आहेत ते इम्प्लिसिट फंक्शन आणि पॅरामेट्रिक फंक्शन्स, या दोन्ही टॉपिकचे आपण एका व्हिडिओ लेक्चरमध्ये कंप्लीट MCQ किंवा त्याचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारलेले एक्झाम्पल्स आहेत ते सगळेच्या सगळे कंप्लीट करणार सुद्धा आहे. ओके.